कुर्ला एलबीएस मार्गावर अपघात झालेला आहे। मार्केटमध्ये भरधाव वेगानं बेस्टची बस घुसलेली आहे। अपघातात काही जणांचा मृत्यू झाल्याची देखील भीती व्यक्त होतीये। घटनास्थळी सध्या मोठी गर्दी जमा झालेली आहे। कुर्ला एलबीएस रस्त्यावर हा भीषण अपघात झालाय। मार्केटमध्ये भरधाव वेगानं बेस्टची बस घुसल्याचा प्रकार घडलेला आहे। या अपघातात काही जणांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त होतीये। काही जण जखमी देखील झाल्याचं समजतंय। घटनास्थळी सध्या मोठी गर्दी झाल्याची दृश्य सध्या पाहायला मिळत आहेत। मुंबईतल्या कुर्ल्यातल्या एलबीएस रस्त्यावर हा सगळा अपघाताचा प्रकार घडलेला आहे। भीषण असा हा अपघात आहे। काही जणांचा यात मृत्यू झाल्याची माहिती समोर येते। अक्षय मावळे आपले प्रतिनिधी या संदर्भातली अधिक माहिती आपल्याला देत आहेत। अक्षय, हा अपघात नेमका कसा घडला, सविस्तर याविषयी काय सांगता येईल? नक्कीच अत्यंत धक्कादायक ही घटना म्हणावी लागेल। मुंबईच्या कुर्ला भागामध्ये जी बेस्टची बस होती, भरधाव बेस्टच्या बसने अनेक जणांना या ठिकाणी चिरडल्याचा प्रकार जो तो पुढे आलेला आहे। आणि महत्त्वाचं म्हणजे एलबीएस रोड हा परिसर जर आपण बघितला तर बरंच मोठ्या प्रमाणात या ठिकाणी दाटीवाटी असतं, नागरिकांची रेलचेल असते आणि महत्त्वाचं म्हणजे मोठ्या प्रमाणात या ठिकाणी मार्केट देखील आहे। आणि कुर्ल्याचा जो एलबीएस भागाची आहे ती एक बेस्टची बस भरधाव वेगात आली आणि रस्त्याच्या कडेला ज्या टॅक्सी असेल किंवा ऑटो असेल यांना देखील चिरडला आहे। आणि यामध्ये अनेक जण जखमी झाल्याची देखील माहिती आहे। तर अनेक जणांचा मृत्यू देखील या ठिकाणी झालेला आहे। आणि तिथल्या जे स्थानिक रहिवासी त्यांनी सांगितल्याप्रमाणे जो बसचा चालक आहे याला हा आता सध्या स्थानिकांच्या ताब्यात आहे। आणि मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार जो बसचा चालक होता हा मद्यधुंद अवस्थेत असल्याची देखील प्राथमिक माहिती पुढे आलेली आहे। पोलिसांचं पथक जे आहे ते पथक या ठिकाणी दाखल झालेलं आहे आणि पोलिसांकडून जी या प्रकाराची चौकशी आहे ती चौकशी सुरू केलेली आहे आणि या संपूर्ण प्रकरणाचा तपास आता सुरू झालेला आहे। ठीक आहे अक्षय, धन्यवाद। सविस्तर माहिती दिली त्याबद्दल। आपण प्रेक्षकांना ही दृश्य सध्या दाखवत आहोत। कुर्ल्यातल्या लाल बहादूर शास्त्री मार्गावर हा सगळा अपघाताचा प्रकार घडलेला आहे। बेस्टची बस मार्केटमध्ये शिरलेली आहे आणि या अपघातामध्ये काहींचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येते। काही जण जखमी देखील असल्याचं समजतंय। या सगळ्या अपघाताच्या घटनेनंतर इथं मोठी गर्दी देखील आहे। आपण पाहतो आहोत दृश्यांमध्ये मोठा जमाव इथं जमलेला आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।